कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मनोगतात इंटकच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत कामगार हिताचे निर्णय जाहीर केले। ही इंटकची संघटना आहे। आज जरी या संघटनेला मान्यता नसेल तरी मान्यता प्राप्त युनियनच्या जवळपास इंटक संघटनेची संख्या आहे आणि या संघटनेला मान्यता दिली पाहिजे असा जयप्रकाशजींचा नेहमीच आग्रह असतो। आणि मग या एकापेक्षा अधिक संघटनेला जर मान्यता देता आली, कायद्यामध्ये आज ती तरतूद नाही, ती कायद्यामध्ये परिवर्तन करून तरतूद करता येईल का याबद्दल त्यांचा खूप आग्रह आहे। मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की याबद्दलची कायदेशीर तरतूद काय आहे त्याचा मी निश्चितपणे अभ्यास करेन आणि हे जर शक्य असलं तर मग ते आम्ही करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करू। पण महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही जाणून बुजून निर्णय घेतलेला आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये एसटीचं खाजगीकरण आम्ही होऊ देणार नाही। एसटीला आम्ही सक्षम करण्याचा प्रयत्न करू। हे महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्राच्या जनतेला आणि तुम्हाला सर्वांना दिलेलं अभिवचन आहे। कामगारांचा करार केला, आम्ही अनेक बैठका संघटनांच्या बरोबर गेल्या, जयप्रकाशजी आले, त्यांनी आमच्याबरोबर खूप मोठ्या त्यांच्या संघटनेच्या वतीनं चर्चा केली आणि त्यामध्ये एसटी संघटनेच्या इतिहासात कधी नव्हता इतका 4 वर्षाचा 2000 कोटी रुपयाचा कामगार करार मी केला। 13% वाढ दिली, काही अनेक विसंगती निर्माण झाली होती, ती विसंगती आम्ही दूर केली आणि विशेषतः जे 5-5 वर्ष कनिष्ठ वेतन श्रेणीमध्ये माणसं होती, तो जो अन्याय होता तो महाराष्ट्र शासनाने स्वीकार केला, मी स्वीकार केला आणि त्यामध्ये आम्ही बदल केला। एकूण 1500 कोटी हे देणं आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यातले काही पैसे 800 कोटी रुपये आम्ही या सप्लिमेंटरीमध्ये दिलेले आहेत, काही बाकीचे आम्ही मार्चपर्यंत देऊ आणि सगळी थकबाकी जी आहे ती 2 टप्प्यामध्ये ही पूर्ण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, ती केली जाईल असं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो। महाराष्ट्र शासन तुमच्या मागे भक्कमपणे उभा आहे। आज इंटकची संघटना देखील सकारात्मक भूमिका घेऊन आज महामंडळ जिवंत राहिलं पाहिजे। आज बस स्थानकांचं आधुनिकीकरण होणं अतिशय गरजेचं आहे। आज जे कर्मचारी चालक कंडक्टर असतात त्यांना रेस्टरूमची व्यवस्था नाही, लांब 8-8 तासाची ड्युटी करून येतात, पुन्हा त्यांना दुसरी ड्युटी करण्याकरता जायचं असतं आणि त्यांच्याकरता रेस्टरूम झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही आग्रह घेतलेला आहे। मला वाटतं प्रत्येक डेपोमध्ये म्हणजे जे 250 डेपो आहेत त्या ठिकाणी रेस्टरूम आणि विशेषतः महिलांच्याकरता रेस्टरूम तयार झाले आहेत, त्या सर्वच्या सर्व त्यांचं मला वाटतं मार्चपर्यंत आधुनिकीकरण पूर्ण होईल। त्याचबरोबर टेलिफोन खात्याच्या धोरणाला युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन USO फंड असं नाव आहे आणि म्हणजे त्याची कल्पना अशी आहे की खाजगी टेलिफोन कंपन्यांच्यावर एक कर बसवला जातो, जो कर भारत सरकारकडे येतो आणि त्यातून मग सरकारी कंपन्या असतील त्यांना सबसिडी मिळते, अनुदान मिळतं आणि त्यातून त्यांना मग जो काही तोटा होतोय तो तोटा कमी करण्याकरता मदत होती। अशा प्रकारचा युनिव्हर्सल सर्व्हिस फंड किंवा नॉन रिम्युनरेटिव्ह जे तोट्यातले रस्ते आहेत ते तिथं सेवा देण्याकरता खाजगी कंपन्यांच्यावर कर बसवून अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर टाकून ही सेवा देण्याची जबाबदारी, ठीक आहे खाजगी लोक डोंगरी भागात बस नेणार नाहीत पण त्यांनी त्याबद्दल आम्हाला पैसे तिथं सरकारकडे जमा केले पाहिजेत आणि त्यातून युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशनमधून मग एसटीला त्यातून तोटा कमी करण्याकरता मदत होईल, याकरता माझा प्रयत्न चाललेला आहे। तर सवलतीकरता मी एक स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे। त्या सवलतीची किंमत, त्या सवलतीचे पैसे त्या विभागाने एसटीला दिले पाहिजेत। आज ज्या विभागाला सबसिडी द्यायची आहे त्या विभागानं एसटी महामंडळाला डायरेक्ट अनुदान दिलं पाहिजे, थेट अनुदान दिलं पाहिजे। मग आम्ही निश्चितच काय तुम्ही म्हटलं तर फुकट नेऊ आम्ही सगळ्यांना, पण ते पैसे मात्र राज्य सरकारनं त्या विभागानं एसटीला दिले पाहिजे। कारण एसटी संबंध देशामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाला असण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे। मला खात्री आहे इंटकचे तुम्ही जिथं सहकारी इथं जमलेला आहात, इंटकच्या सहकार्याने नेहमीच शासनाची प्रशासनाने अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। कामगारांच्या हक्काकरता तुम्ही लढत असता, नेहमी लढत असता, पण ते करताना एसटीचं काही मूलभूत नुकसान होणार नाही, एसटीचा फायदा होईल। एसटी ही प्रथम क्रमांकाची सेवा
संबंध देशामध्ये प्रथम क्रमांकाची सेवा राहील याकरता तुमचा प्रयत्न असतो आणि त्याबद्दल मी तुमच्या सर्व एस टी इंटक संघटनेचे मी धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. जयप्रकाश छाजेड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. तुमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत मग तुमचे थकबाकीचा प्रश्न असेल, तुमच्या वेज बोर्डाचा प्रश्न असेल, तुमचे आणखी काय काय जे काही प्रश्न असतील जयप्रकाश छाजेडने माझ्याशी अनेक वेळा चर्चा केली आहे. मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि तुमचे सगळे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते राज्य शासनाच्या वतीनं सोडवायचं आश्वासन देतो. तुमची थकबाकी 2 हप्त्यामध्ये निश्चित दिली जाईल. आपल्याला एस टी तोट्यातून बाहेर काढायची, एस टीला किफायतशीर महामंडळ आपल्याला करायचं आणि त्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नामध्ये आपण सहकार्य करावं. शासन भक्कमपणे तुमच्या मागं आणि इंटकच्या मागं उभं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्कृष्ट आयोजन आणि नियोजनाचा नमुना असलेलं हे अधिवेशन एसटी कामगारांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एक मैलाचा दगडच ठरलाय. एसटीच्या इतिहासातील हे भव्य, दिव्य आणि देखणं अधिवेशन अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलं.